मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ। सज्जन हो, काल आपला विषय असा सुरू होता की या भक्तिशास्त्रामध्ये या भागवत धर्माचं आचरण करत असताना आपल्याला एक आदर्श भक्त व्हायचं आहे हे आपलं साध्य आता ठरलेलं आहे की आपल्याला ते साधायचंय, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय। या जन्मामध्ये आपल्याला एक चांगला खरा आदर्श भक्त म्हणून कार्य करायचं आहे, नवे नवे आपल्याला त्या अवस्थेला पोहोचायचं आहे। तर ते भक्तिशास्त्र आचरण करत असताना नाथ महाराजांनी ज्या काही पायऱ्या स्वतः अनुभवल्या आणि त्याचा त्यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये फार मोठा फायदा झाला। आणि तो फायदा जर काही असेल तर ब्रह्मानंद अखंड त्यांनी प्राशन केला, तो तुम्हा आम्हाला पण प्राशन करता येऊ शकतो आणि तो तुम्ही करावा असं नाथांना वाटतं। नवे नवे सकल संतांना आपल्या सद्गुरूंना तेच अभिप्रेत आहे। तेव्हा ते आपल्याला प्राप्त होण्यासाठीचा जो मार्ग आहे त्यातल्या ज्या काही छोट्या छोट्या क्लुप्त्या आहेत त्यातली एक क्लुप्ती आपल्याला काल त्यांनी सांगितली की सद्गुरु वचनांवर अतिशय दृढ अशी निष्ठा आपली पाहिजे। त्या अंतर्गत आपण काल सद्गुरूंची अनेक वचनं आपण पाहिली की जेणेकरून आपला प्रपंच आणि परमार्थ, म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला सगळ्यात मोठा जो प्रश्न तुमच्या माझ्या समोर कायम आहे आणि ज्याला आपण प्रायोरिटी देतो, ज्याला आपलं पहिलं प्राधान्य येतो म्हणजे प्रपंच। या प्रपंचातली कर्म नित्य आपल्याला करावी लागतात, करावी लागणार आहेत। महाराजांनी सुद्धा ती सोडायला सांगितलेली नाही। तेव्हा हा प्रपंच आणि परमार्थ दोनही छानपैकी हातात हात एका मिसळून ही दोन चाकं आपल्या जीवनाची व्यवस्थितपणे चालण्यासाठी श्री महाराजांनी सांगितलं। ती वचनं आपण गेली 2 दिवस छानपैकी अभ्यासलेली आहे आणि मग अशा प्रकारे सद्गुरु वचनांवर निष्ठा ठेवल्यानंतर नाथ महाराजांनी फार सुंदर अनुभूती आपल्याला सांगितली आहे। ती अनुभूती अशी आहे की ते म्हणाले अशा प्रकारे आचरण आपण जर केलं तर भक्ताला हवे असणारे जे जे पदार्थ घेण्यासाठी त्या भक्ताचं मन धाव घेतं ते सगळे पदार्थ, त्या सगळ्या चीज वस्तू भगवत रूप बनतात, त्याला प्राप्त होतात। आणि ते म्हणाले असं होणं हा सद्गुरु कृपेचा खरा अनुग्रह आहे। आपण जी वचनं गेली 2 दिवस महाराजांची पाहिली आणि सगळ्यात कालचा शेवटचा मुद्दा जो आपण पाहिला की खऱ्या भक्ताचं, आदर्श भक्ताचं प्रत्येक कर्म, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री निजेपर्यंत, नवे नवे झोपल्यावर सुद्धा त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण कसं होतं हे काल आपण महाराजांच्या जीवनचरित्रातल्या अनेक वेगवेगळ्या प्रसंगातनं आपण ते पाहिले की सगळेच गोष्टी ब्रह्मार्पण आहेत त्यांच्या। तसं तुमचं माझं सुद्धा होणं गरजेचं आहे हे अभिप्रेत आहे।
आणि जर असं आपलं झालं म्हणाले, तर काय होईल? तुमच्या आयुष्यामध्ये तो तुम्हाला आनंद मिळेल, तो ब्रह्मानंद तुम्हाला मिळेल. आणि असं होणं, आज आपली सगळी कर्म महाराजांना अर्पण होत नाहीये सकाळपासून. आपण प्रयत्न करतोय, आपण त्या मार्गाने निश्चित चाललोय. म्हणजे जुन्या भाषेत सांगितलं तर 16 आण्यापैकी 4 आणे आपल्याला आता साधलेलं आहे. नवीन भाषेत 100% 25% तरी आपल्याला साधलंय. निदान सकाळपासून झोपेपर्यंतची बरीच गोष्टी आपण त्यांच्या कानावर घालून त्यांच्या स्मरणात करतो. आणि त्याचा फायदा म्हणा किंवा त्याची फलश्रुती म्हणा, तुम्हा आम्हाला आता कळायला लागली. आपल्या लक्षात येते की नाही, अरे आपण हे महाराजांच्या कानावर घालून केलं आणि तिथे त्या कार्यासाठी अगदी प्रापंचिक अनुभव आपण पहिल्यांदा पाहू, की नाही आपल्याला ते साधलंय. बऱ्यापैकी अरे हे काम होणं शक्य नव्हतं, पण आपण त्यांच्या कानावर घालून गेलो. काय काय वेगवेगळे प्रश्न असतात हो, तुम्हाला काय सांगू प्रत्येकाला. आता व्हिसा मिळणं इतकं, सगळ्यात अमेरिकेचा व्हिसा तर फार कठीण आहे. हे अनुभवाने सांगतो मी तुम्हाला. त्यातही मुंबईत एक काउंटर आहे म्हणे, त्याचा नंबर काहीतरी 34 नंबर आहे. त्या 34 नंबरच्या काउंटरला जर तुम्ही व्हिसा घ्यायला गेले तर 99% ते कॅन्सलच करतात, देतच नाही. माझे 2-4 विद्यार्थी होते, ते म्हणले 34 नंबर आले की आम्ही गेलोच नाही म्हणले. पुन्हा दुसरी डेट मागून घेतली. शेवटी ते एक जण म्हणला मला मुंबईचं नाही, मी ते कोइंबतूरचं मागून घेतलं. एक जण म्हणला मी कलकत्त्याचं मागून घेतलं. मग तिथल्या व्हिसा ऑफिसमध्ये जाऊन आम्ही घेतलं. कसे प्रश्न असतात, त्याच्यावर एकेकाने सूत्र काढलेलं आहे सध्या. म्हणजे एकाने नाही काढलं, हैदराबादला च्या जवळ एक बालाजी. आता त्या गावाचं नाव काय? चिरकुल आहे, चिरकुल. तर त्या चिरकुल बालाजीचं चिरकुल नाव सोडून आता व्हिसा बालाजी. त्याचं दर्शन घेतलं की व्हिसा मिळतोच मिळतो म्हणाले. म्हणजे त्या व्यंकटेशाला, त्या बालाजीला मनापासून नमस्कार. आणि त्याच्या कृपेने जर लोकांची कामं होतात तर काही म्हणजे काही हे काहीच नाहीये त्याच्यामध्ये, गैर असं काही मी म्हणणार नाही. पण इतके प्रश्न आहेत. पण शेवटी तुम्हाला तिथे शरणागतीचा भाव आल्याशिवाय ते कार्य जेव्हा होत नाही, तेव्हा म्हणजे कलियुगात त्यालाही त्याचं अस्तित्व दाखवणं गरजेचं आहे ना बाबा. तुम्ही मार चालले मुंबईला, दिल्लीला, कलकत्त्याला, कुठे अमेरिकेला चालले, दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे निदान तेवढं तर सत्कर्म त्याचं होतं. विजाच्या निमित्तानं वगैरे दर्शनाला जातो. पुन्हा मग अमेरिकेहून आल्यावर मला माहित नाही. पण मी 1-2 पाहिलं की ते अमेरिकेहून आल्यावर बाबा तुझ्यामुळे जमलं बा, पुन्हा एकदा दर्शनाला येतो असं सांगूनही जातात. चांगलं आहे, पण ते शेवटी सत्कर्म आहे. आणि या सत्कर्मामध्ये किंवा या भगवंताच्या या सगळ्या चिंतनामध्ये आपल्या लक्षात येतं की नाही, हे कार्य आपल्याकडून होणं शक्य नाहीये. हे प्रापंचिक बाबतीत झालं. परमार्थाच्या मार्गावर सुद्धा चालत असताना कितीतरी गोष्टी संकल्पित आपल्या असतात की नाही, असं वाटत असतं की नाही आता आपल्याला हे पारायण करायचं, आपल्याला एवढा जप करायचा. काय आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या उपासना मार्गामध्ये चालत असताना अनेक संकल्प आपल्या मनामध्ये येत असतात. आणि हे संकल्प पूर्ण करताना नित्याची सगळ्यांची अडचण आहे ती प्रापंचिक अडचण आहे. नाही हो, जमतच नाही, येणंच शक्य नाही. 72 दिवस झाले, आता 80 दिवस राहिले फक्त चातुर्मासाचे. पण 72 दिवसात तर नाही जमलं, पण आता पुढच्या 80 दिवसात आपण रिक्वेस्ट करून पाहू, पुन्हा गुरुवारी येतील, काहीतरी होईल चांगलं. पण नाही जमत. त्या प्रत्येक म्हणजे सगळ्यात मोठी सवलत जर काही असेल किंवा सगळ्यात साधन मार्गामधली सगळ्यात मोठी अडचण मी तुम्हाला सांगू का? एक आहे, आपण मी ठरवलं की आता रोज सकाळी 5:30 मानस पूजा करायची. आता म्हणजे दिवसभर तर मला वेळच नाही ना, असं मी ठरवतो. मग आता मी रोज 6ला उठतो तर नाही, महाराजांसाठी म्हणून मी 5:30ला उठेल आणि रोज एवढ्या एवढ्या माळा सकाळी उठून मानस पूजा करून करेल असं मी ठरवतो. नेमकं प्रापंचिक 130 माळांचं दिवसभरात म्हणजे सकाळी थोडा करेल, राहिलेले 130 मी दिवसभरात करेल. झालं. कुठलं तरी एक काम, तुमच्या महाविद्यालयाचंच काम म्हणा किंवा तुमच्या प्रापंचिक एखादं काम असं निघतं 8 दिवसासाठी. आणि ते काम निघाल्यानंतर तुम्ही किंवा मी पहिल्यांदा फाटा देतो, तो पहिल्यांदा नामस्मरण. जपाचं राहू द्या, आता बाकीचं कोणतं. पहिला परमार्थामध्ये होणारी आपल्याकडनं चूक म्हणा किंवा पहिल्यांदा आपलं मन जर काही कट करायचं असेल, म्हणजे आता एवढी कामं आज दिवसभर करायची, तर पहिली पूजा राहू द्या ना आजच्या दिवस. नाही तर मग तूच पूजा कर. ज्यांच्या घरी तुला पूजा चालत नाही त्यांचे देव तर 4-5 दिवस कसेच पारशे राहतात, काहीच प्रश्न नाही. नाही आमच्याकडे शाळेगर, आम्ही तिला हात आहेत, मग झालं, ती मोकळी, हात पहिल्यांदा मोकळा झाला. म्हणजे पहिल्यांदा आपण सगळेजण, विशेषतः माझ्या बाबतीत मी सांगेल, आपल्या बाबतीत नाही बोलणार मी, तर पहिलं आपलं जे काटछाटीचं प्रकार येतं ते पहिल्यांदा उपासनेवर येतं, ते पहिल्या तुमच्या संकल्पावर येतं, ते पहिल्यांदा पूजेवर, तुमच्या अन्निकावर, तुमचं जे ते राहू द्या, आपलं आपलं कशाला, मग पाहू आता पुढे. झालं ते 130 माळा 3 दिवस होतात.
चौथ्या दिवशी जे सुरू होतं की पुन्हा तुमची 130 माळाची गाठ अंजली मॅडमकडे 13 तास आहे त्याच दिवशी होती. जर आलो तर 13 तासाला, नाही आले तर मग तर तेही प्रश्न, मग तर काहीच प्रश्न नाही. तर सज्जनो, ते असं म्हणतात नाथ महाराज की असा जर भक्त असेल ना, तर मग त्याचं सगळंच कर्म हे भगवत रूप होतं. आणि मग यातून आपण काय घ्यायचंय सज्जनो? नाथ महाराज म्हणाले, असं जर तुमचं कर्म, नित्य कर्म जर ब्रह्मा पण होऊ शकलं किंवा भगवत रूप होऊ शकलं, तर नाथ महाराज म्हणाले की ही खरी सद्गुरूंच्या कृपेचा खरा अनुग्रह, खरी सद्गुरू कृपा ही आहे. नाही तर आपल्या सद्गुरू कृपेचा निकष इतका खाली आलेला आहे, म्हणजे ते दारिद्र्य रेषा इतकी खाली आली ना, तसं आपल्या कृपेच्या संकल्पना इतक्या आहेत. सद्गुरूंची कृपा आता अनंत कोटी काही नाही. नांदेड मॅडमकडे होतो, आम्हाला नाथ भागवताकडे जायचो, इतक्या वेळ पटकन मी निघाले बाहेर आणि रिक्षा चाला. तर रिक्षा येणं ही महाराजांची कृपा. इतक्या लो लेवलवर आपण म्हणजे ती कृपा आहे. या प्रत्येक सृष्टीतलं झाडाचं पान हलतं हे त्याच्या कृपेशिवाय होत नाही, सत्य आहे. पण आपली महाराजांची म्हणजे महाराज इतके छोटे, तुला रिक्षा आणून दे? अहो काहीच नाही. त्या दिवशी पटकन मी गेले बसमध्ये आणि तिकीटच काढायचं राहिलं पहा. तिकीट एवढी गर्दी पहा. आणि शेवटी मी औरंगाबादला उतरले पण तिकीट चेकर आलाच नाही. केवढी महाराजांची कृपा. माझं रिझर्वेशन नव्हतं, मला त्या बाईने उठून जागा दिली. केवढी महाराजांची कृपा. म्हणजे कृपेच्या बाबतीत आपण तो निकष महाराजांचा किती खाली आणावं मला ते ती लक्ष नाही असं मला म्हणणे. पण महाराजांना एवढं छोटं करू नका तुम्ही. आणि आपल्या सद्गुरूंची उपमा दुसऱ्याला कशाला देतात? त्यांना केवढा अपमान, वा वा तुमचं महाराज. अरे कशाचे महाराज आले? आपला बाप एवढा मोठा आहे, त्याची उपमा दुसऱ्याला तुम्ही देणं म्हणजे आपल्या सद्गुरूंचा एका दृष्टीने अवमान करण्यासारखं नाही का? म्हणजे कृपा सुद्धा आपण इतक्या लो लेवलवर आणतो की काही झालं आहे. अहो त्यांचं पूर्ण लक्ष आहे हो आपल्यावर. हे सांगत असताना हे नाथ महाराज सांगताना की खरा सद्गुरू कृपेचा अनुग्रह किंवा खरी सद्गुरू कृपा काय आहे, तर तुम्ही अखंड त्याच्या चिंतनात आहात किंवा तुमचं प्रत्येक कर्म त्याला अर्पण होते. आणि भगवद्गीतेतलं सगळ्यात महत्वाचं तेच आहे. भगवंत म्हणाल की अरे तू फक्त शरण ये आणि तुझी प्रत्येक गोष्ट मला अर्पण कर. जे भगवान गोपाल कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं सज्जन हो, ते सगळे सद्गुरू आपल्याला सांगत असते. अरे बाळा काहीच नको, तू काही करू नको, तुझ्या प्रपंचाचा भार मी सोसलाय ना, घेतलाय ना मी. खरं म्हणजे शांतपणे जर आपण विचार केला की आपल्या प्रापंचिक, आपण पारमार्थ तर सोडूनच द्या, व्यवहार दृष्ट्या प्रापंचिक दृष्ट्या आपण विचार करू, कारण आपण प्रपंचातली माणसं आहे. आपली सगळी दृष्टी व्यवहार्यच आहे, व्यवहार्यच राहणार आहे. किंबहुना अजून कंसामध्ये एक शब्द टाकून देतो की आपली दृष्टी विषयाचीच आहे. नाही सहन होत आपल्याला म्हणजे सत्पुरुषांनी कसं वागावं हे पाहिल्यावर. बापरे, गुरुमायला एवढ्या मोठ्या काठाचं पातळ काय करायचं. आणि आपण सद्गुरूंनी अरे बापरे म्हणजे एसी कार शिवाय महाराज येतच नाही. अरे तू साखर खेळायला इनोव्हा शिवाय जात नाही ना बाबा. सकाळी जाऊन संध्याकाळी तुला यायचं असतं. असा भुजाला हात लावून गेल्याबरोबर आपल्याला वाटतं आपल्या लगेच भोजन प्रसाद द्यायला पाहिजे, पहिल्या रांगेत मला मिळायला पाहिजे, मला तिथं आधी खाली सोहळ्याच्या कम याच्यात जर नाव दिलं तर अजूनच छान वाटतं. ही माझी अवस्था. पण महाराजांच्या बाबतीत आपला दृष्टिकोन किंवा सत्पुरुषांच्या बाबतीत आपला दृष्टिकोन सांगायचं मला सज्जन हो की आपला विषयाचा आहे, आपला फार व्यवहार्य. म्हणून सगुणामधल्या सत्पुरुषावर श्रद्धा बसणं खरंच फार कठीण असतं. विशेष मला काय म्हणायचं की सद्गुरू कृपेचा खरा अनुग्रह हा आहे. ही सद्गुरू कृपा ज्याला लाभली तो खरा धन्य आहे असं म्हणाले. आणि सज्जनो हे आपल्याला साधायचंय आणि हे साधू शकतं, 100% साधू शकतं. फक्त नित्याचा प्रयत्न. आणि सगळ्यात मोठे जर काय असेल ना परमार्थामध्ये, तर सत्संग आणि सत्संगाचं सातत्य फार महत्वाचं आहे. कारण तो नित्याचा अभ्यास आहे. नित्य सारखं तुम्ही पहा, एक 15-20 दिवस जर आपण आपल्या वाचनाच्या याच्यात सुद्धा पाहिलं ना की एकदा म्हणजे विशेष आपण एक 20-25 वर्ष जर आपल्या वयाच्या बाबतीत मागे गेलो तेव्हा जर पाहिलं, आपण एका विशिष्ट प्रकारचं वाचन करत होतो आणि त्याच कादंबऱ्या आपल्याला त्या वयात किंवा त्या वेळेला आवडायच्या. तसंच आपण वाचायचो, तशाच प्रकारचा विचार करायचो. आणि मग जेव्हा हळूहळू आपली अभिरुची उन्नत होत जाते, जेव्हा आपला एक पिंड वेगळ्या पद्धतीने काम करतो, आता त्या कादंबऱ्या आज आपल्याला तेवढा आनंद देत नाही. कारण आपलं वाचनाचं अभिरुची आता उन्नत झालेली नाही. आता एक प्रकारचं वाचन तुम्हाला आवडत असेल, हे मी माझं सांगतोय बरं.
तर याचा सुद्धा परिणाम कसा होतो किंवा याचं कारण काय? तर तुम्ही ज्या मार्गामध्ये आहात, त्याच्यात सातत्याने राहणं हे फार गरजेचं आहे. आणि आपल्या दृष्टीने तर आता याच्या इतकं सुंदर मला असं वाटतं खरंच काही नाही, की खरं शासन आपण इतकं आता सगळ्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारची बऱ्यापैकी सुख आपण उपभोगलेली आहेत. आणि त्या प्रत्येक सुखाची मर्यादा आपल्याला कळाली, की नाही म्हणजे काल जे नाथ महाराज आपल्याला सांगत होते ना, की अरे हे सगळं मिथ्या आहे. याचा अर्थ त्यात खरी गोडी नाहीये. ते शाश्वत समाधान देणारं नाही. किती तुम्ही लग्न कार्याला जा, किती वेगवेगळ्या कार्यक्रमाला जा, 2-3 दिवसांनी तुम्ही पुन्हा कंटाळून जाता. म्हणजे सत्यत्वाची ते म्हणतात ना, की हे मिथ्या आहे, सत्य का नाही? म्हणजे अगदी मी तुम्हाला सोपं उदाहरण देऊन मी असं सांगेन, आपण सगळेजण लग्न कार्याला जातो. गेलं की ठरलेले प्रश्न सगळ्यांचे असतात. कसा झाला प्रवास? आपला कसा झाला यांना काही गरज आहे का? बरं. छान झाला का प्रवास? हां. जेवण करून घ्या बरं. त्या सांगण्यात काय किती किती खरेपणा तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. बापरे! तुम्ही आले किती छान झालं. सगळ्यांचा अनुभव आहे की नाही लग्न कार्याला गेल्यानंतर ठरलेलं आहे. तेच साखरपुडा, तीच मौंज, तेच लग्न, तेच काय संध्याकाळचे कार्यक्रम आहेत. तेच लग्न, तशाच प्रकारचे त्यांनी वर उडा, ते हे करा, हे करा. किती लग्न आतापर्यंत आपण लावलेत, पाहिलेत, स्वतःचं एकदा झालं. तेव्हापासून तर काहीच राहिलं नाही त्याच्यात. त्याच्यातलं आता खरं सांगा, आता आता लक्षात येतं की नाही, की नाथ महाराज जे म्हणाले, की हे जे दिसतं हे किती खरं आहे? नाही तुम्ही आलात खूप छान झालं. आपण वळत नाही तर ते तिसऱ्या कामाला लागलेले असतात. बरं त्यांनी करू नये असंही नाही. त्यांना त्यांचं काम आहेच ना. आपल्यासारखे 100 जण जेवल्याशिवाय जायचं नाही. पुन्हा ते आपल्याला पाहायला येत नाही हा जेवला की नाही. आहे की नाही? मग त्या कार्यक्रमामध्ये समजा आपण नाही गेलो. एखाद्याच्या लग्नाला गेलो. बाबा बेलसरे आयुष्यात कधी कोणाच्या मुंजीला, वास्तुशांतीला, लग्नाला कधीच गेले नाहीत. काय अडलं त्यांचं? केवढं नामसाधन झालं त्यांचं. नाम, महाराजांच्या विचारांचं चिंतन, लिखाण आणि फक्त आणि फक्त महाराजांच्या ठिकाणीच ₹1 न घेता आयुष्यभर त्यांनी प्रवचने केली महाराजांची आज्ञा. किती दिव्य जीवन आहे मला सांगा. म्हणजे ते म्हणाले, की खरं हे किती असत्य आहे सगळ्या गोष्टी. लग्न, कार्य आपण गेलं तर आपण नाही गेलं तर कोणाचं काहीही अडत नाही. काहीच अडत नाही. फक्त एकदा तुम्हाला ते फारच जवळचे असेल तुम्ही यायला पाहिजे होतं बाबा फार त्याच्यातही हे आम्ही जे ऐश्वर्य लोकांना दाखवलं ते पाहायला तुम्ही नव्हते एवढंच सांगायचं. तर आमचं ऐश्वर्य तुम्ही पाहावं. एवढंच त्याच्यामधलं खरं तुमच्याविषयीचं प्रेम आहे. तर हे खरं किती सत्य आहे मला सांगा. ते लग्न जितकं खरं नाही, हे आपल्याला पटतं ना इतक्या वर्षानंतर, तसं नाथ महाराज म्हणाले, "हे सगळा दिसणारा प्रपंच हा नसताना वाचतं. काहीच सत्य नाही याच्यामध्ये, काहीच सत्य नाही." हे कळण्यासाठी सत्संगाचा गंध जेव्हा लागेल, महाराज, नाम, उपासना यातून मिळणारा खरा आनंद आहे ना, मी म्हटलं तर खरंच मला सगळ्यात मोठी जर अनुभूती काही आयुष्यात आली असेल, तर ती नित्य गुरुवारच्या उपासनेची आहे, काकड आरतीची. खरंच आहे हो. 1-1.5 तास नाही जगातला कोणताही विचार तुमच्या मनाला स्पर्श करत नाही. अहो 1.5-2 तास आपण आपल्या त्या सगळ्या काळजी, भय, चिंता यापासून मुक्त होणं, याच्यापेक्षा वेगळा परमानंद सज्जनो काय असेल? आणि असं जे अखंड चिंतन करतात, कथा करतात, मला सांगा केवढा आनंद आहे त्यांना. भगवंताच्या आता खरं आता मी वाचतोय, मी सांगतोय, तुम्हाला बोलतोय, तुम्ही ऐकताय. या सगळ्या क्रियांमध्ये बघा, ₹1 न देता आनंद आहे सगळ्यांना. कोणीच कोणाला काही देत नाही. पण नुसत्या महाराजांच्या विचारांमध्ये नाथ महाराजांनी सांगितलेले जे विचार सौंदर्य आहे, जे परमार्थाचं आहे, जे भगवंताची लीला आहे, त्या लीलांचं आपण चिंतन करताना जर इतका आनंद होतो, तर त्या परमात्म्याशी तादात्म्य पावल्यावर केवढा आनंद असेल. तो ब्रह्मानंद काय असेल बघ, विचार करा. की आपण फक्त आता चिंतन करतोय, विचार करतोय, नाम घेतोय. त्या नामामध्ये स्वतःला विसरणं, त्या भगवंताच्या सद्गुरूंच्या चिंतनामध्ये स्वतःला विसरण्यात जो आनंद आहे, हा आपण अनुभवतो. तर नाथ महाराज किंवा संत जे सांगतात, की अरे तो ब्रह्मानंद इतका सुंदर आहे, इतका अलौकिक आहे आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला नरजन्म. पुढे म्हणाले, आता हे सगळं सांगत असताना नाथ महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत सांगितला. ते म्हणाले, हे सद्गुरू कृपेचं आपल्याला प्राप्त होण्यासाठी किंवा आपलं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण, सद्गुरू अर्पण होण्यासाठी म्हणाले, एखादा माणूस समजा म्हणाले, की त्याला या भूमीचं, या जमिनीचं भीती वाटते म्हणाले. त्या भयाने जर तो पळत गेला, तर पळणार कुठे म्हणाले? कुठे गेलं तर जमीन आहेच ना.
कुठेही गेला तरी जमीन आहे असं पाहिल्यावर तो इथे जाईल तिथे जाईल तिथे जाईल. थोड्या वेळाने काय म्हणाले, एका ठिकाणी शांत उभा राहील, त्याला पुढे जाताच येणार नाही, कारण जमीन जमीन सगळीकडेच आहे. तसं म्हणाले या इंद्रियांच्या बाहेर धावणारं हे जे मन आहे त्याचं होतं म्हणाले की परमात्म स्वरूप आहे, म्हणजे जिकडे जाईल तिकडे परमात्म स्वरूप आहे. हे वर्म ज्याला कळालं म्हणाले तो खरा जिंकला म्हणाले, तो खरा भगवंत. असं त्याचं जीवन होतं. तसं सगळ्या गोष्टी, इकडे गेला तरी भगवंत, तिकडे गेला तरी भगवंत, तिकडे गेला तरी भगवंत, सगळीकडे या विश्वामध्ये तो भगवंत, ते परमात्म स्वरूप, आपला सद्गुरू आपल्याला दिसणं, हे वर्म आपल्या मनाला पटवून देणं, हे भागवत धर्माचं, हे भक्ताचं खरं कर्तव्य आहे म्हणाले. पुढे म्हणाले सद्गुरू वचनाचा अनुभव आला म्हणजे त्याच्या जोरावर साधकाच्या इंद्रियाची वळवळ थांबते आणि फार सुंदर उदाहरण, वृत्तीची उसळी आवरली जाते. काय सुंदर सांगितलं बघा, काय चिंतन आहे नाथ महाराजांचं बघा तुम्ही, की असं जर तुमचं एकदा झालं ना की नाही बा, आता मी प्रत्येक कर्म त्यांना सांगून करतोय, त्यांच्या कृपेनी करतोय, ते सगळं माझ्याकडून करून घेतायत, मी कोणीच नाही. पहा कधी कधी आपल्याला त्याचा अनुभव बऱ्यापैकी, की पुरुष असेल तर जोपर्यंत बाबा आहेत तोपर्यंत प्रपंचाची कामं करत असताना एक बिनधास्त माणूस. सुनबाई जेव्हा नवीन लग्न होऊन घरात येते ना, सासूबाई बऱ्यापैकी कर्तृत्ववान असतात आणि शेवटपर्यंत राहतातच त्या. तर तिला काय फक्त सांगितलेलं करायचं, उद्या काय हे का बरं शुक्रवार काय आपलं याचं हे पूर्णावरणाचं स्वयंपाक, अगं अर्धी वाटी घे, ते तितकं घे, तिला सांगितलेलं काय ते केलं की झालं तिचं काम. तिची जबाबदारी अशी काही राहत नाही. बरं मुलाच्या बाबतीत आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा अरे हा ते याचे मी त्याचं मी पाहून घेतो, तू फक्त भाजी घेऊन ये, बर वडील सांगतात तेवढं करायचं, आलेले पैसे त्यांच्याजवळ द्यायचे, 200 रुपये द्यायचे आणि 500 रुपये मागून घ्यायचे वडिलांच्या बाबतीत, नाही का. तर तिथे किती बिनधास्तपणा असतो बघा, आहे की नाही. तशा पद्धतीने प्रपंच करणं, की अरे ते आहेत, त्यांनी सांगितले, त्यांच्या अखत्यारीखाली आपल्याला कर्म करायचंय. तर ते म्हणाले हे सगळं करत असताना मी म्हणून कुठे असा वेगळा नसतो. म्हणजे भाऊसाहेब केतकर होते, ते रिटायर्ड झाले 1903-4 साली. महाराज 1913 पर्यंत होते आणि त्यांनी ठरवलंच होतं की रिटायर झाले की महाराज मी तुमच्या, म्हणजे महाराजांनी त्यांना बोलून घेतलं होतं, महाराजांचं विशेष प्रेम होतं. तर ते रिटायर झालं, महाराजांकडे आले. महाराजांकडे आले मग त्यांची पेन्शन यायची त्या काळात त्यांना 90 रुपये पेन्शन 1904 साली, म्हणजे काय अधिकार असेल विचार. तर ते 90 रुपये आलेली पेन्शन ते आल्याबरोबर महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचे, नमस्कार महाराज पेन्शन आली 90 रुपये. एकदा दोनदा तीनदा पाहिले आणि एकाने विचारलं, अहो तुम्ही ते 90 रुपये आलेले सगळेच्या सगळे महाराजांना देऊन टाकता. म्हणाले तुम्ही कमालच आहे, म्हणाले तुमच्याजवळ काहीच राहत. भाऊसाहेब म्हणाले अहो काय सांगावं तुम्हाला, माझ्या प्रपंचाचा खर्च 200 रुपये, मी महाराजांना 90 रुपये देतो, पाहिजे तेव्हा मागून घेतो म्हणाले, ते मला सारखे देत राहतात. किती छान आहे. मला सांगा, हे भाऊसाहेबांच्या बाबतीत घडलेलं आहे, आपल्या बाबतीत सुद्धा नाही घडत. काय आपली म्हणजे व्यक्तिगत सांगतो मी तुम्हाला, काय आपली अशी पात्रता आहे, काय आपली अशी लायकी की त्यांनी आपल्याला एवढं सगळं ऐश्वर्य द्यावं. आज खरं सांगतो ना, आपण काम करतो, या काम करण्याला, आपल्या कर्तृत्वाला, आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या ज्ञानाला काय किंमत आहे असं म्हणून इतकं ते आपल्याला देतात. खरं तेच पैसे देतात, पण ते सुद्धा पासबुक आपण त्यांना दाखवतो का? आपली FDR आपण त्यांना कधी दाखवले का? आपली केलेली रजिस्ट्री आपण त्यांना दाखवतो का? महाराज तुमच्या कृपेने 1 कोटी रुपये मिळाले, दाखवले का आपण त्यांना? ते दाखवण्या इतकं सुद्धा औदार्य माझ्या मनाचं नसेल तर मी त्यांचा म्हणण्याचा, मी सत्शिष्य तर फारच दूर राहिला, मी त्यांचा शिष्य म्हणून म्हणण्याचा तरी पात्रतेचा आहे का, असा विचार मी करतो. ते काय म्हणाले, अशा भक्तीत जर तुम्ही राहिला की नाही, ते करणार आहे की सद्गुरू वचनाचा अनुभव जर आला ना खऱ्या अर्थाने, म्हणून कालचा जो शब्द आहे तो खूप सुंदर आहे, सद्गुरू वचनांवर निष्ठा पाहिजे. आणि निष्ठा असण्यासाठी अजून एक गोष्ट की ते परमात्म स्वरूप आहेत, त्यांनी विश्व निर्माण केलंय. तर तो परमात्म स्वरूप असल्यामुळे आपलं जे देणं आहे ना, आपल्याला जे करायचं, की मी म्हटलं ते अगदी खेळ, मला तोच उदाहरण खूप छान वाटतं की खेळ पाणी खेळत असताना ती छोटं पोरगा असतं, छोटी ताई असते आपली, आई मी आता गुलाबजामुन केले, काहीच नसते, शेंगदाणे मुरमुरेच असतात, आईनेच दिलेले मुरमुरे, पण ती आई मी आता गुलाबजामुन केले, आई आज मी पुरणाची पोळी केली, आई मी असं केलं, आपण इतकं हो खूप छान झाले बरं गुलाबजामुन.
तेरा तुझको अर्पण क्या लागे मेला. पण यातलं तेरा तुझको अर्पण, तर हे अर्पण हे ना, हे खूप महत्वाचं. महाराजांच्या कृपेने ते आपल्याला बऱ्यापैकी साधत आलंय असं मला वाटतं बरं का. आपल्या या सत्संगाच्या याच्यामुळे एकमेकांकडे पाहून आपण खूप छान शिकलो. या उपासनेमध्ये आपण ते खूप शिकलो. तर असा भाव जर निर्माण झाला की ते आहेत, ते सगळं करणारे, मला फक्त ते सांगतील त्या पद्धतीने वागायचंय, तर अशा सद्गुरु वचनावर आपली निष्ठा बसल्यानंतर पहिल्यांदा जर काही नाथ महाराज म्हणाले होतं, तर त्याची अनुभूती अशी की तुमची इंद्रियांची वळवळ थांबते आणि तुमची जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीची जी उसळी आहे. आता वृत्ती म्हणजे काय पहिल्यांदा हे पाहू. परवाच्या ह्याच्यात महाराजांनी सांगितलं वृत्ती म्हणजे काय. वृत्ती म्हणजे बघा, महाराजांनी असं सांगितलं की या बाह्य जगतामध्ये आपण वावरत असताना वृत्ती म्हणजे काय बघा, इतकं सुंदर सांगितलं महाराजांनी. महाराज म्हणाले, या बाह्य जगतामध्ये वावरत असताना जेव्हा एखादी घटना घडते, मग ती घटना दुःखाची असू द्या, सुखाची असू द्या, क्रोधाची असू द्या, शोकाची असू द्या, आनंदाची, कशाची असू द्या, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेला तुम्ही जी प्रतिक्रिया देता, त्या प्रतिक्रियेला वृत्ती असं म्हणतात. किती सुंदर सांगितलं. म्हणजे बघा ना, त्यांनी कार्य केलं की आपण कार्य करणार किंवा शांत राहणार, परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हटलं तुम्हाला आत्ता बातमी आली की 50 लाखाचं पॅकेज तुमच्या लेकराला आयआयटीतून पास झालं आणि लागलं. एक काहीतरी प्रतिक्रिया तुमची येणारच. एखादी घटना दुःखाची घडली, तुमच्या बाजूने एक दुःखाची काहीतरी प्रतिक्रिया येणारच आहे. ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत, या शांतपणे आपण जर ऑब्झर्व केल्या, तर आपल्याला लक्षात येईल की आपली वृत्ती किंवा आपला स्वभाव कसा आहे. आणि त्याच्या पुढे लगेच महाराजांनी एक वाक्य सांगितलं की वृत्ती स्थिर करणं हा परमार्थ. वा, किती सुंदर. ही वृत्ती आपल्याला माहिती आहे ना, आपली एवढी वृत्ती बघा इतकी म्हणून तरी फार सुंदर नाथ महाराजांनी शब्द वापरला. नाथ महाराज म्हणाले, वृत्तीची उसळी अगदी शांतपणे आवरली जाते. ह्या दोन गोष्टी किती महत्वाच्या की आपल्या इंद्रियांची ओळख, हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू. अरे सकाळपासून आपण उठलो तर प्रपंचातच गेलेलो, सड्या रांगोळी पासून तर रात्रीच्या बेडशीट व्यवस्थित करेपर्यंत सारखं कर्म, सारखं कर्म, सारखं कर्म. आणि या सगळ्या कर्मांमध्ये भगवंताची आठवण, महाराजांनी दिलेलं नाम. म्हणजे अगदी महाराज काय म्हणाले, अरे मी माझा प्राण तुम्हाला दिलाय, पण त्याची काही आठवण आपल्याला आहे का. हा विचार सुद्धा झोपेपर्यंत येत नाही, झोपेतही येत नाही. की उद्याची लिस्ट झोपायच्याच तयारच आहे. आता महालक्ष्मी आल्या, गणपती आले, हे करायचं, हरतालिका, ऋषीपंचमी. ऋषीपंचमीला नेमकं भाजलेलं खायचं का, गाढवावरचं का, बैलाचं काय, ते त्याचेही सूत्र खूप आहेत. म्हणजे बैलाच्या याचं चालत नाही वगैरे. नाही, शास्त्र आहे ते, पण ते विचार इतके आपले प्रगल्भ आहेत, इतक्या वेगाने ही सगळी चालते. या विचारांच्या शृंखलेला सुद्धा महाराज म्हणाले नामाने बांधून ठेवा. हरकत नाही, हा एक विचार केला ना, त्याच्या सुरुवातीला मी एकदा नाम घेईन, हा विचार संपताना एकदा नाम घेईन, या विचारांच्या मध्यभागी मी एकदा नाम घेईन. असं जेव्हा श्रींच्या कृपेने होईल ना, तर हळूहळू आपलं प्रत्येक कर्म श्री महाराजांच्या कृपेने ब्रह्मार्पण व्हायला, सद्गुरूंना अर्पण करायला. पुढे ते म्हणाले, आता ही वृत्तीची, मी तुम्हाला म्हणतो ना, वृत्तीची उसळी म्हणा किंवा इंद्रियाची वळवळ म्हणा, इतकं सुंदर. म्हणजे नाम, महाराजांचं एक बौद्ध वचन आहे, नामाची सत्ता फार बलवत्तर आहे म्हणाले. आता किती बलवत्तर आहे, म्हणजे काय शक्ती म्हणाले त्याच्यामध्ये. तर नाथ महाराज जे सांगतायत ना, की तुमच्या इंद्रियाची वळवळ आणि तुमच्या वृत्तीची उसळी आवरली जाते म्हणाले, ही नामानी. आता ही नामानी कशी आवरली जाईल बघा. तर मी सांगत नाही, पण मी पाहिलेलं उदाहरण आहे. एक सद्भक्त महाराजांचे शिष्य, आता शिष्य झाले, एवढे चेन स्मोकर होते. म्हणजे म्हटलं ना, धूम्रपानम महत्पुण्यम, सारखं एक म्हणजे विझवायची की दुसऱ्यावरून दुसरी लावायची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना ते व्यसनच होत आहे. इलाज नाही. महाराज म्हणलं, असतं एकेकाला एक व्यसन असतं, त्यांचा तो भोग असेल ते होत. आणि श्री महाराजांच्या कृपेने त्यांच्या पत्नी आधी महाराजांच्या अनुग्रहित झाल्या.
आणि एका चातुर्मासामध्ये नामाच्या सवयीला त्यांनी अक्षरशः आपल्या पतिराजांना नाव हो चला हो चला हो. तर त्यांना अडचण अशी होती की तासभर तिथे बसायचं म्हणजे हे सगळं बंद म्हणजे फार एवढा मोठा यज्ञ बंद करायचं साधी गोष्ट नाही. हो. तर म्हणलं हा कसं काय? ते म्हणले अहो 15 मिनिटं तरी चला. असं त्या महिनाभर मागे मागे लागल्यात तरी दादा काही आले नाही. आणि महाराजांची खरं कृपा, इथे खरंच कृपा म्हणतो बरं मी. त्यांना नामाची गोडी लागली. पहिल्यांदा 15 मिनिटं आले, जपाला बसले. हळू-हळू एक 8 दिवस तसेच आले. मग पुन्हा अर्धा तास हे करता चेन स्मोकरचे असलेले पूर्णपणे 1-2 वर्षामध्ये आज श्रींच्या कृपेने पूर्ण मुक्त झाले त्या व्यसनापासनं. ते तर जाऊच द्या, वृत्तीची उसळी आणि इंद्रियांची वळवळ कशी थांबली. 13 तास त्या व्यक्तीने आतापर्यंत 51 वेळा 13 तासांचा जप केला. आणि तो जप करत असताना ते म्हणाले, सर खरं सांगू का 8:30चा नाश्ता मला नको वाटतं म्हणाले. त्या 13 तासामध्ये जो आहे ना, मला भूक लागत नाही हो म्हणाले. दुपारी सुद्धा मला नाही खावं वाटत. मला काय फक्त अर्धा कप चहा द्या म्हणाले. काय इंद्रियाची वळवळ थांबते बघ. हे केवळ महाराजांच्या नामाने, महाराजांवरच्या विश्वासाने त्या व्यक्तीने घेतलेलं नाम हे आपल्या नांदेडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बरं. मला नाव फक्त विचारू नका. त्यातलं सूत्र आपण लक्षात घ्या, की एवढी इंद्रियाची वळवळ आणि वृत्तीची उसळी नामाने थांबते. वाल्याचा तो वाल्मिक झाला तर त्याचे काहीतरी पडसाद आजही दिसतील, नवे नवे दिसतातच. आणि अशा प्रकारे जर नाम झालं तर ते म्हणाले असा भग असा शिष्य हा आत्मस्वरूपाशी विलीन होतो. आणि त्याची अवस्था नाथ महाराज असे म्हणाले की त्याला बहिर्रंगामध्ये सुद्धा तो ब्रह्मप्रकाश, ते ब्रह्मतेज अनुभवायला मिळतं. हळूहळू हा शिष्य आपल्या सद्गुरूंसारखा ब्रह्मस्वरूप होऊन जातो. हे नाथ महाराज आपल्याला शिकवतात, आपल्याला सांगतात. सज्जनो, हे सगळं एका सद्गुरूंच्या वचनांवर अवलंबून आहे. सद्गुरू वचनांवर दृढ निष्ठा. आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू वचन माहिती पाहिजे. महाराजांनी आपल्या काय सांगितलं हे आपल्याला माहित पाहिजे. आपल्या महाराजांचं तत्वज्ञान काय, महाराजांची विचार दिशा कोणती होती, महाराजांना आपल्याकडून काय अपेक्षित. बघ म्हणाले, आता म्हणाले नाथ महाराज तुम्हाला दुसरा विषय सांगतो जो भक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो विषय आहे सज्जनो भगवंताची नामकीर्ती. आता नामाविषयी नाथ महाराज सांगायला सुरुवात करतात. त्याची थोडीशी तुम्हाला आधी 5 मिनिटांमध्ये प्रस्तावना सांगतो. असं आहे बघा. आता हे सगळं कशासाठी चाललंय आपलं, तर भगवंताची प्राप्ती व्हावी. आता भगवंताची प्राप्ती होण्याचे प्रमुख 3 मार्ग आहेत. एक आहे ज्ञानमार्ग, दुसरा आहे योग मार्ग आणि तिसरा आहे भक्तीचा मार्ग. असे 3 प्रमुख मार्ग भगवंताच्या प्राप्तीचे सांगितले. आणि आतापर्यंत नाथ महाराजांनी आपल्याला ज्ञान मार्ग बऱ्यापैकी सांगितला. आता ज्ञान मार्ग म्हणजे काय, तर आपल्या स्वच्छ बुद्धीला जे सत्य म्हणून पटलंय, म्हणजे महाराजांच्या प्रवचनातच ते वाक्य आहे बघा. अरे मी सांगतो म्हणून नका ऐकू तुम्ही. किती महाराजांनी लीनता घ्यावी. मी तुम्हाला इतके दिवस सांगतोय म्हणाले, तुम्हाला नसेल पटत ना मग तुम्ही असं करा म्हणाले. मी सांगतो म्हणून ऐकू नका, संत सांगतात म्हणून नाही, पण निदान तुमच्या बुद्धीला जे पटलं ते तर पहा ना म्हणाले. की तुम्ही इतक्या वर्ष प्रपंच केला, काय तुमच्या पदरात पडलं, तुम्ही तुमचंच ठरवा असं महाराज सुद्धा सांगतात. अगदी त्याचप्रमाणे नाथ महाराज काय म्हणाले की तुमच्या स्वच्छ बुद्धीला जे सत्य म्हणून अनुभवाला आलं, जे पटलं, ते सहज आपल्या जीवनामध्ये साकार होणं, याला ज्ञानमार्ग असं म्हणतात. आपल्या जे स्वच्छ बुद्धीला, बरं आपल्या स्वच्छ बुद्धीला जे सत्य आहे एवढं पटलं. आता इतका प्रपंच आपला सगळ्यांचा झाला तेव्हा आपल्या हे तर लक्षात आलं की अरे हे खरंच हा प्रपंच खरा नाही, एवढं तर लक्षात आलंय ना. म्हणजे हा सुख देणारा नाहीये. त्याचं मूळ कारण काय, प्रपंच हा अपूर्ण आहे. आणि जिथे अपूर्णता आहे तिथे पूर्णत्व कसं येईल म्हणाले. म्हणजे महाराजांनी तर फारच सोप्या शब्दात सांगितलं की 100 वेळे एक केले तर एक शहाणा होईल का म्हणाले, कधीच तयार होणार नाही म्हणाले. तसं हा मुळातच प्रपंच अपूर्ण आहे. आणि दुसरं त्याचा गुणधर्म असा आहे की तो दुःख रूप आहे. म्हणजे वरवर खूप अरे बापरे मुलगा झाला, किती वर्ष आनंद आहे हो, शांतपणे.
मुलगी, पहिली बेटी, तूप रोटी, अजून वगैरे वगैरे सगळं सगळं सत्य आहे. ती नाकारत नाही बरं त्या, कारण त्याच्यातूनच जावं लागतं. पण त्याचं सत्यत्वाच्या दृष्टीने संत जे सांगतात की खरंच आपल्याला ते पटत जातं. म्हणून नाथ महाराज काय म्हणाले, तुमच्या स्वच्छ बुद्धीला जे सत्य म्हणून पटलं ते तुमच्या जीवनामध्ये साकार करून घेणं हा ज्ञान मार्ग आहे. बर, पुढे काय म्हणाले? पुढे म्हणाले की या सगळ्या विश्वामध्ये ब्रह्माचं म्हणजे त्या परब्रह्माचं अधिष्ठान आहे असं आपलं सद्गुरू आपल्याला सांगतात की अरे, महाराज म्हणाले, अरे मी चराचरामध्ये तो भगवंत भरलेला आहे, तुम्ही त्याच्याकडे पहा, त्या दृष्टीने पहा, भगवंत सगळीकडे आहे असं आपले सद्गुरू शेवटपर्यंत सांगतायत. आजही तेच सांगतायत. पण सज्जन हो, याचा अनुभव प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये किती लोकांना आलाय? आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की संपूर्ण विश्वामध्ये तो भगवंत व्यापून उरलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी आणि एवढं करून दशांगुले उरला, आहे की नाही? पण याची अनुभूती किती लोकांना आली? अतिशय कमी लोक आहेत म्हणाले. बर, दुसरं म्हणाले की हा ज्ञान मार्ग आहे म्हणाले. हा म्हणजे खरं तर हा ज्ञान मार्ग आहे. पण म्हणाले त्यासाठी लागणारा जो अधिकार आहे असा अधिकार असणाऱ्या व्यक्ती सुद्धा खूप कमी आहेत. ज्ञानमार्गाचा अधिकार असलेली व्यक्ती अतिशय कमी म्हणाले. बर, दुसरं म्हणाले आता जो आपले सद्गुरू आपल्याला सांगतात की हे सगळं चराचर, हे सगळं विश्व त्या परब्रह्माने व्यापून उरलेलं आहे. हा अनुभव येणं तर दूरच राहिलं, पण तो अनुभव प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंच्या वचनावर लागणारी निस्सीम निष्ठा असलेले सुद्धा खूप कमी आहेत. हा पण जगाचा अनुभव आहे. सद्गुरूंच्या वचनावर, सद्गुरूंचे वचन हे ते तर म्हणजे आपल्या उपासनेमध्ये ते 2-3 लोक फार प्रामाणिकपणे बोलले. ते म्हणाले, आम्ही गेलो, अनुग्रह घेतला, 20 वर्षापूर्वी अनुग्रह घेतला म्हणाले. प्रल्हाद महाराजांचा फोटो आणला, नाही अनुग्रह घेतला, भारावून गेले, मोठा फोटो द्या, बरं आणला, फ्रेम करून घेतली, 500 रुपये घातले, बरं आल्यावर खेळा ठोकला म्हणले, महाराजांचा फोटो अडकून दिला. बस, गुरुपौर्णिमा आले की मोठा हार. गुरुपौर्णिमेच्या नंतर दिवाळीच्या दरम्यान महाराजांची पुण्यतिथी, तोपर्यंत हार तिथेच, महाराज तिथेच, हे खाली. पुन्हा पुण्यतिथीला हार आणला की तेव्हा तो काढायचा, हा घालायचा, झाले म्हणजे गुरुची पूजाच झाली. आता गुरुच्या पूजेला जर रोजचं यांचं हे प्रकरण असेल तर गुरुची वचनं, गुरुची जन्मतारीख, गुरुची पुण्यतिथी, आपल्या गुरुनी काय सांगितलं, नित्य आपण काय, महाराज सांगितलं एक माळ करा. अरे एक माळ म्हणजे सकाळी पहिल्यांदा एक माळ तर कराच, आणि महाराजांनी दुसरं सांगितलं होतं की दिवसभर शक्य होईल तितका जास्तीत जास्त वेळ आपल्या प्रपंचाच्या व्यतिरिक्तेचा नामामध्ये घाला. ते तर काहीच नाही. आता हेच जर नाही तर सद्गुरु वचन कोणतं हेच माहित नाही तर भक्ती घडणार कशी? आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय दिलं, कशासाठी दिलं, आपला कोणता सिलेबस आहे? आपण साधं नर्सरीमध्ये पोराला 30-30 हजार रुपये घालून सर्व्हिस ऍडमिशन घेतो, तर लगेच ते तुम्हाला ते सगळे पुस्तकं ते हे त्याचा सिलेबस आणि लगेच त्याच्या टेस्ट केव्हा होणार, जून मध्ये ही टेस्ट, जुलैमध्ये हे, अमक्यामध्ये ते पोरग काहीच करत नाही, सगळे होमवर्क आणि प्रोजेक्ट माय बापाला करणार. ते म्हणले आम्ही होतो तेव्हा आम्ही अभ्यास केला, आता पोरायचा अभ्यास आम्ही. तर सद्गुरू ते म्हणाले की असा सद्गुरू तत्वाने सद्गुरू वचनांचा अनुभव येण्यासाठी सद्गुरूंच्या वचनांवरच म्हणाले निस्सीम श्रद्धा नसलेली माणसं आहे ती पण खूप कमी आहे. आता याचं कारण काय की सद्गुरूंच्या वचनांवर सुद्धा निष्ठा का नाही बसत? सज्जन हो, अपूर्णता आहे तुमच्या माझ्यातली ही अपूर्णता, हे अज्ञान आहे आणि अज्ञानाच्या आधी सुद्धा आपण अपूर्ण आहे आणि या अपूर्णतेमुळे एवढ्या शंका तुमच्या माझ्या मनामध्ये कायम असतो. आपण कायम संभ्रमित आहे, किती म्हणून शंका असाव्या बापा बाबा. अंजली मॅडमने काल शंका मला रात्री फार स्पष्टपणे विचारली, तर मी म्हटलं काही हरकत नाही, मग काही प्रश्न असेल तर तुम्ही आज लिहून देत जा, उद्या माझ्या बुद्धीला जमले तर मी देतो महाराजांच्या कानावर उत्तर. त्यामुळे तुम्ही सांगितलं की सगळ्या गोष्टी महाराजांना आठवण करा, औषध द्या वगैरे, ते अगदी त्यांचा प्रश्नाबद्दल मी अतिशय नम्रपणे सांगतो बरं. हे सगळं आता औषध देतो म्हणजे कॅन्सरचं औषध महाराजाला कशाला, त्यांना कुठं कॅन्सर झाला? बरोबर आहे म्हटलं, अगदी. पण त्याआधी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. आपण त्यांना म्हणजे ती पहिली ती निष्ठा आपली घट्ट आहे का, की तो परब्रह्म आहे आणि तो तुमची फुलंही स्वीकारत नाही, बेलही स्वीकारत नाही. म्हणजे स्वीकारत नाही याचा अर्थ त्याला त्याची गरज नाहीच आहे. पण आपल्याला अर्पण का करायचं, की एकदा एखादी वस्तू, मी तुम्हाला म्हटलं ना, की साधी गोष्ट आहे, की तुम्ही मिठाई आणली, की तुम्ही साड्या आणल्या, 5 साड्या काय 2 साड्या विकत आणल्या. तुम्ही ती साडी त्या दुकानातनं विकत घेऊन यायच्या आधी किंवा ती मिठाई दुकानातून विकत घेऊन यायच्या आधी अनेकांनी ती पाहिलेली आहे. अनेकांना ती घेण्याची इच्छा होती. तर त्या वासना तर त्या साडीमध्ये आणि त्या मिठाईमध्ये आहे ना. बरं ती इथे मिठाई आल्यावर महाराज काही त्यातले 2 लाडू करणार नाही किंवा ते पॉपकॉर्न काही त्यातले खाणार नाहीये. साडी तर त्यांना नकोच आहे, वस्त्र प्रावरण नकोच आहे. पण ते जेव्हा पाहतात, त्यांची कृपा दृष्टी तेव्हा त्या मिठाईवर म्हणा, साडीवर म्हणा, वस्त्र प्रावरणावर म्हणा, कशावर ती जी कृपा दृष्टी त्यांची पडते, तेव्हा त्यातल्या ज्या वासनांची निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती महाराज काढून टाकतात. आणि तुम्ही त्यांना एखादी गोष्ट अर्पण करणं म्हणजे तो प्रसाद होणं. आणि मला तो घेताना मी प्रसाद म्हणून घेतोय. महाराज काय म्हणाले होते, अरे जी गोष्ट रामानंद महाराजांच्या चरित्रात फार सुंदर सांगितलं त्यांनी. जी गोष्ट म्हणाले शिपायाकडून होत असेल, त्याच्यासाठी साहेबाकडे जाऊन त्यांना कशाला त्रास द्यायचा. तसं म्हणाले, तुम्ही आजारी पडले, व्यवहारदृष्ट्या दवाखान्यात जा. महाराजांच्या कानावर जाईल, महाराज आमच्या दवाखान्यात थ्रोट इन्फेक्शन झालंय. मग ते जे डॉक्टर गोळ्या देतील त्या महाराजांना दाखवा. गुण त्या गोळ्यांनी येणार आहे, पण त्याच्यासाठी महाराजांच्या आशीर्वादांची सुद्धा गरज आहे. पण महाराज असं म्हटले नाही, की तुम्ही या तीर्थ नांगरास घ्या, त्याने तुम्हाला गुण येईल. म्हणजे हे तत्व आपण लक्षात घ्यावं असं मला वाटतं. औषधांच्या बाबतीमध्ये जेव्हा संत मीरा, तिला माहिती आहे की मला विष प्राशन करण्यासाठी देत आहेत, पण ते म्हणाले मी प्रत्येक वस्तू त्याला अर्पण करून देते. तात्यासाहेब केतकर होते, एका ठिकाणी गेले सकाळच्या वेळी फराळ होते. आता त्या घरातल्या माऊलीनी मला वाटतं काय आलू वडे केले होते का कांद्याचे पोहे केले होते, त्याच्यात कांदा होता. तर महाराज तात्यासाहेबांना ती डिश आणून दिली. महाराज म्हणे, अरे महाराजांना दाखवा, पाणी दाखवून पाणी फिरून मग मला दे. ते म्हणे, अहो त्याच्यात तुम्ही कांदे लसणाचं महाराजांना दाखवता का म्हणाले. तेव्हा तात्यासाहेब म्हणाले, मला कुणी विष जरी दिलं तरी मी महाराजांना दाखवून नंतर प्राशन करेन. हे तात्यासाहेबांचे वाक्य. याचा अर्थ आपण रोज लसूण कांद्याचा नैवेद्य त्यांना दाखवा असं मला म्हणायचं नाही बरं. त्याच्या मागचं सूत्र आपण लक्षात घ्यावं, की प्रत्येक गोष्ट त्यांना अर्पण करण्यामध्ये त्यांना ती खायची नाहीच आहे. तुमचा अर्पण भाव आणि नंबर 2 त्यांचं अनुसंधान तुम्हाला अखंड राहावं. अरे मी दुपारी 2 वाजता पाणी पितोय, महाराजांना मी सकाळी 10:30ला नैवेद्य दाखवला आणि मी महाविद्यालयामध्ये 12:30 वाजता जर पाणी पित असेल तर क्षणभर मला आठवण येईल, अरे महाराज घरी त्यांनाही तहान लागली असेल का. महाराज तुम्ही माझ्या इथे आहेत तर पिता का पाणी तुम्ही. अहो प्या तुम्हीच, पण स्मरण करत त्यांचं प्या, त्यांना दिल्यासारखं आहे. आणि त्यात पुन्हा सगळ्यात म्हणजे की मी तितक्या वेळ त्यांच्या अनुसंधानात राहतो. आपल्याला सज्जन हो, हा अभ्यास संतांना हे अपेक्षित आहे की अरे ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो की हा ज्ञानमार्ग आहे. तर ह्या ज्ञानमार्गामध्ये खूप कमी लोक तुम्हाला, आपण अपूर्ण असल्यामुळे आपल्या सद्गुरूंच्या वचनावर आपली निष्ठा असते, आपण कायम शंका घेऊनच राहतो. त्याचं कारण आपल्यातलं अपूर्णत्व आहे. पुढे म्हणाले की शरीराने अजून एक, शरीराने आपल्यासारखे दिसणार आहे. सद्गुरूंना आपलं शरीर काय वेगळं आहे का. मी तुम्हाला म्हटलं की महाराजांच्या सगळ्या तसबिरी तुम्ही पहा. अहो ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांना पाहिलं त्यांना सुद्धा कधी असं वाटलं नाही की हा फार मोठा संत. म्हणजे तुमच्या माझ्यासारखं त्यांचं शरीर आहे, पण त्या शरीरामध्ये परब्रह्म वसलेलं आहे, ही भावना दृढ होणं फार कठीण आहे. मी म्हटलं तुम्हाला की इतके लोक महाराजांच्या जवळ राहिले. म्हणजे आता गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत मला नाही सांगता येणार, पण माझ्या सद्गुरूंना मी देहात पाहिलेलं आहे. आणि ज्यांनी 14-14, 15-15 वर्ष महाराजांच्या नित्य सेवेमध्ये घातले आणि रोज त्यांना दिव्य महाराजांचे अनुभव येत होते, तरी ते म्हणायचे आज एक दिव्य अनुभव याचा महाराजांचा आणि उद्या पुन्हा आम्हाला महाराज एकदम साधेच वाटायचे. किती साधे वाटायचे म्हणाले. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग.
नामाच्या बाबतीतला अनुभव आहे. महाराजांचा, आपल्या गोंदवलेकर महाराजांचा एक शिष्य कर्नाटकात राहत होता. त्यांचं नाव नारायणप्पा तारदाळकर असं काहीतरी होतं. फार निस्सीम भक्त, अतिशय सुंदर नाम, नामाची उपासना वैयक्तिक खूप छान. आणि यथावकाश वृद्धापकाळ आला आणि वृद्धापकाळ आल्यानंतर हळूहळू प्रकृती क्षीण होत गेली. नाम मात्र सुंदर सुरू होतं. महाराजांवर नितांत निष्ठा, महाराजांच्या वचनांवर निष्ठा, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रोजचा ठरलेला जप होता. आणि तब्येत एकदम बिघडली आणि त्यांची तार, त्यांच्या नातेवाईकांनी महाराजांना तार केली गोंदवल्यात. महाराज देहात होते आणि त्या तारेमध्ये असं लिहिलेलं होतं की केवळ 4 तासांचे सोबती आहेत. महाराज आपली आठवण येते, आपण दर्शन, म्हणजे एवढंच तार आला की 4 तासांची सोबती आहेत, अशी तब्येत आहे. गोंदवलेकर महाराज देहात. मला सांगायचं काय की ते जे म्हणतायत की शरीराने आपल्यासारख्या दिसणाऱ्या सद्गुरूंवर ते पूर्ण ब्रह्म आहे अशी भावना ठेवून त्यांच्या वचनांवर पूर्ण निष्ठा बसणे, हे अति सात्विक श्रद्धेचे लक्षण आहे, असं नाथ महाराजांना आपल्याला समजून सांगायचंय. तर मला काय सांगायचं, तुमच्या माझ्यासारखा दिसणारा देह जरी असला तरी तो परब्रह्म स्वरूप आहे, ही आपली निष्ठा घट्ट नसतेच हो. म्हणजे आपण तर आता पाहिलं नाही, पण जे देहात होते त्यांच्या बाबतीतली गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी हा दृष्टांत किंवा ही कथा सांगतोय. आता ते गोंदवल्याला हे आले, ते 4 तासाची सोबती असं कळालं. तर महाराजांच्या नित्य सेवेमधली जी माणसं होती ना, त्यांना महाराजांनी जवळ बोलून घेतलं आणि म्हणाले, आता आपल्याला निघावं लागतं म्हणाले, कर्नाटकामध्ये नारायणप्पांकडे जावं लागतं म्हणाले. आता मला सांगा, प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराज त्या 4 लोकांना सांगतायत की आपल्याला निघावं लागणार, पुढची व्यवस्था पहा, म्हणजे आपल्याला निघायचंय. तर त्यातला एक सेवेकरी काय म्हणतो महाराजांना, महाराज आता 4च तास राहिले, मग आपलं 4 तासात पोहोचणं कसं होईल, मग तो तर जाईल. महाराज त्याच्याकडे 1-2 मिनिटं शांत पाहत राहिले. म्हणाले, तो जर गेल्यावर जायचा असेल तर आपण गेलोच नसतो ना. म्हणजे आता महाराजांनी सांगावं का मी सांगतोय असं कसं म्हणा, म्हणजे त्यांच्या, ते परब्रह्म आपल्या समोर आहे, त्यांच्या समोर हजारो चमत्कार गोंदवल्याच्या बाहेर झालेले त्यांना ज्ञात आहे. तरीही मानवी मन, आपलं अपूर्णत्व काय असतं, तर तो प्रत्यक्ष परब्रह्म सांगतो की आपल्याला निघायचंय आणि तिकडनं तार आली, तर त्यांना माहित नसेल का? म्हणजे महाराजांना सुद्धा देहात असताना त्यांच्यापेक्षा आपण सुज्ञ आहोत असं समजून सांगणारे लोक होते. आणि सज्जनो, झालं काय, त्याच्या पुढे सगळी तयारी झाली. महाराजांना गोंदवल्यातून निघाले, का अर्धा पाऊण तास काय लागला असेल, निघाले महाराज. आता त्या काळी गोंदवल्यातून निघाले, कर्नाटकात पोहोचले, दुसऱ्या दिवशी तरी पोहोचले असतील. आणि गेल्याबरोबर हे होतेच विद्वान माझ्यासारखे, त्यांच्याबरोबर महाराज आता 4 तासात कसं काय सांगणार. तर गेल्याबरोबर महाराज त्यांना म्हणाले, आता इथून पुढे 4 तास मोजा म्हणा. आणि 4 तासांनी श्रींच्या कृपेने नाम घेता घेता आप्पांचं मन, कसा अंतकाळ महाराज साधला सज्जनो. म्हणजे नाथ महाराज म्हणतायत की अरे, दिसणारा शरीराने तुमच्यासारखा दिसणार, आणि खरंच आता असं पाहिल्यावर मला सांगा, हे असेच महाराज होते बरं. कसं लक्षात येणार इथे परब्रह्म आहे. ब्रह्मानंद महाराजांचा फोटो जर आपण पाहतो गोंदवल्यामध्ये, पाहिल्यावर वाटेल को हा सत्पुरुष, कारण आपला अपूर्णत्व आहे. त्याच्यामध्ये काय पाहायचं हे पाहण्यासाठी लागणारी जी दिव्य दृष्टी किंवा ज्ञानदृष्टी पाहिजे, ती दृष्टी आपल्याकडे नाही, ती संतांकडे असते. त्यांना पाहिल्याबरोबर ते म्हणाले, आनंद सागर या. अरे तो छान 12 वर्षाचं लेकरू, गोविंद कुलकर्णी नावाचं, महाराज त्याला आनंद सागर म्हणाले. अनुग्रहाच्या आधी, म्हणजे तो काय जीव आहे हे फक्त संतांना कळू शकते सज्जन. म्हणून हे इतकं रम्य आहे. महाराजांच्या नामाच्या आठवणी, अंतकाळ साधल्याच्या आठवणी तर उद्या परवा आपण पाहू. नामाची महती इतकी सुंदर आहे आणि हा विषय सुद्धा तोच आहे. तर पुढे काय म्हणाले, आता हा एवढा विषय संपवतो मी ज्ञानमार्गाचा. पुढे म्हणाले की अशा सद्गुरूंवर तुमचं माझं त्याचं शरीर जरी सारखं असलं तरी तो पूर्ण परब्रह्म आहे, अशी निष्ठा घट्ट होणं, इतकी सुंदर श्रद्धा तुमची पाहिजे म्हणाले. आपण भाग्यवान आहोत, आपली नक्की बसणार आहे. त्याचं कारण ते सगुणात नाही तर आपण त्यांना पुन्हा म्हणलं, महाराज असं त्यांना शांतपणा सांगणारे काय कमी बघ, फार विद्वान असतात.
तर म्हणाले अशी सात्विक श्रद्धा, हे श्रद्धेचं लक्षण आहे. अशी श्रद्धा सुद्धा जगात पुढे पुढे म्हणतात, अशी श्रद्धा सुद्धा जगामध्ये फार कमी प्रमाणात आढळते. म्हणून ज्ञानमार्गाचं साधक होणं फार कठीण आहे किंवा ज्ञानमार्गाचे साधक फार कमी. बरं, पुढे म्हणाले आता हा ज्ञानमार्गाचा अभ्यास झाला. आता योग मार्गाचं म्हणाले. तर योगामध्ये पहिली 2 गोष्टी सांगितल्या, यम आणि नियम. यम आणि नियम पाळणं योगशास्त्राचा अभ्यास करतात. आता योगशास्त्र हे सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचवणारं आहे. पण उत्तम योगी होण्यासाठी पहिले 2 जे मुद्दे आहेत ते यम आणि नियम अतिशय कठीण आहे. यातच माणूस किती वर्ष घालेल हे त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि त्याच्या अभ्यासावर अवलंबून आहे. बर, समजा यम नियम तुम्हाला साधले, त्याच्या पुढे आहे प्राणायाम. आता हे नुसतेच नाव माहिती आपले, हे असं एवढं नाहीये, ते इतकं मर्यादित नाहीये. म्हणजे रामदेव बाबांनी सगळ्यांचं आरोग्य खरोखर सुधारलं त्याच्याबद्दल, पण तेवढाच योग नाही. योग त्याच्या पुढे किती आहे याचं ज्ञान मलाही पण नाही, पण त्याच्या पुढे निश्चित आहे. तर ते म्हणाले की यमनियमात अडकतो आणि ते निश्चयाने समजा यम आणि नियम जर त्याला साधले तर प्राणायामामध्ये अंग म्हणजे ते म्हणजे आपल्याला झेपणारच नाही म्हणाले. आणि तेही साधलं, प्राणायामही साधला, तर योग मार्गातलं सगळ्यात मोठं कठीण व्रत असं आहे की त्याच्यामध्ये संयम आणि सातत्य या 2 निकषांवर आपण तर फेलच आहोत. सातत्य आणि संयम, संयम कायम सातत्याने ठेवणं, त्याच्यामुळे योग मार्ग देखील हा सामान्याचा मार्ग नाही. भगवंताकडे जाण्याच्या 3 मार्गांपैकी योग मार्ग, ज्ञान मार्ग अतिशय कठीण आहे. मग तिसरा मार्ग जो आहे तो भक्तीचा, तो नाथ महाराज म्हणाले मी शनिवारी उद्या सांगतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि